वाई नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकवल्याच्या निषेधार्थ संबंधित एनडीके कंपनीच्या विरोधात किसनवीर चौक या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात आले होते। वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर बसून तीव्र निदर्शने केली। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यांचे पगार एनडीके कंपनीने बुडवले आहेत। वारंवार मागणी करूनही पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी अखेरीस आंदोलनाचा पवित्रा घेतला। कंत्राटी कर्मचारी आपापले काम थांबवून किसनवीर चौकात रस्त्यावर बसले होते। नवीन घंटागाडीचे ट्रक देखील एका रांगेत उभे करून कामगारांनी त्यांच्यासमोरच धरणे आंदोलन केले। त्यावेळी कामगारांनी थकीत पगार तात्काळ मिळावा तसेच यापुढे वेळेवर वेतन मिळावे अशी मागणी केली। पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की घनकचरा व्यवस्थापनामध्ये कलेक्शन, ट्रान्सपोर्टिंग आणि प्रक्रिया अशा प्रकारची टेंडर नगरपालिकेमधून काढली जातात। मागील 4 वर्षापासून प्रशासकीय कार्यकाळामध्ये असे 3 वेगवेगळे ठेकेदार याच्यामध्ये आले। ते ठेकेदार आल्यानंतर शासनाच्या नॉर्म्स प्रमाणे जे मिनिमम वेजेस आहेत, मिनिमम वेजेस म्हणजे जो शासनानं कमीत कमी कर्मचाऱ्याचा दर कुशल आणि अकुशल असे ठरवून दिलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 18,000 ते 18,500 रुपये कमीत कमी अकुशल कामगाराचा रेट आहे आणि याच्याप्रमाणे नगरपालिका अशा कर्मचाऱ्यांना ठेकेदाराला पेमेंट करते। ते पेमेंट करत असताना मी आता इथं बघितलं असता असं निदर्शनास येतंय की त्याच्यातले 50% पैसे या कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत आणि ECS-EPF माध्यमातून जो 25% रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे ती रक्कम कुठेही खात्यावर जमा झालेली दिसत नाही। याच्यामध्ये मागील 4 वर्षापासून प्रशासकीय कार्यकाळामध्ये असणारा भ्रष्टाचार हा करोडो रुपयाचा आहे। मी वारंवार प्रभारी अध्यक्ष किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी वारंवार याच्यामध्ये आवाज उठवला। मला सांगा, एका बाजूला दरवर्षी 2 कोटी रुपये आपण घनकचऱ्यावर खर्च करतोय। त्याच्यामध्ये 1 कोटी रुपयाचा पार्ट आहे प्रक्रिया आणि 1 कोटीचा पार्ट आहे कलेक्शन। आता या कलेक्शन मध्ये जर आपण एखादा ठेका दिल्यानंतर त्या ठेकेदाराची जबाबदारी असते संपूर्ण वाई शहर स्वच्छ करणं। असं असताना आपले 17 ते 18 परमनंट कर्मचारी याच्यामध्ये काम करतायत। म्हणजे परमनंट कर्मचारी ठेक्यामध्ये काम करायचं कारण काय? याचा मलिदा नक्की कोण नेतो? याच्यामध्ये चीफ ऑफिसर, सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यामध्ये काय बघतायत? OSD मंडळी आहेत, हे नुसते पगार त्या बिलांवर सह्या करून देत आहेत। अतिशय आंधळा कायदा त्या नगरपालिकेमध्ये चालू आहे। करोडो रुपयाची तुम्हाला मी असं पण विषय सांगितला होता की बाबा मागच्या 4 वर्ष शासन पोर्टलला 100% कचरा प्रक्रिया केली असं दाखवलं। या हे खोटं असलं तर तुम्ही स्वतः जाऊन चेक करा। शासन पोर्टलला 4 वर्ष 0 वेस्ट म्हणून दाखवलंय, परंतु प्रत्यक्षामध्ये कचरा डेपोमध्ये डोंगरा एवढे ढीग लागलेत कचऱ्याची। कचऱ्याची प्रक्रिया झाली का? 0% पण झाली नाही। तशी जर झाली असती तर डोंगरा एवढे ढीग कचऱ्याचे लागले असते का? ते लागले नसते 100%। मग असं असताना परत तुम्ही 5 कोटी रुपये शासनाचे घनकचरा व्यवस्थापनामध्ये जुना कचरा बायोमायनिंगला आणताय, त्याच्यातला 80% कचरा जळालाय। म्हणजे ही प्रक्रिया नक्की ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर साठी केली जाते का? आणि चीफ ऑफिसर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे। त्या चीफ ऑफिसरची प्रशासकीय कार्यकाळातली जे चीफ ऑफिसर होऊन गेले त्यांची प्रशासकीय कार्यकाळातली CBI चौकशी 100% झाली पाहिजे। वाई नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाची लूट याच्या माध्यमातून करण्यात आली। आंधळ दळतोय कुत्रं पीठ खातोय असला प्रकारच्या वाई नगरपालिकेचा चालू आहे। याच्यामध्ये गोरगरीब जे कर्मचारी आहेत आमचे, जे स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून वाई शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्या कर्मचाऱ्यांच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम मागील 4 वर्षामध्ये प्रशासनानं मोठ्या प्रमाणात केलंय। ECS-EPF संदर्भातली नगरपालिकेची केस जेव्हा कोर्टामध्ये गेली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या नगरपालिकेतल्या ECS-EPF चौकशा लागल्या। म्हणजे वाई नगरपालिकेमध्ये जो काही गोंधळ चालू आहे तो गोंधळ महाराष्ट्रभर गेला आणि आपण एका बाजूला बघतोय विकास आणि एका बाजूला अशी परिस्थिती आहे। आणि मी वारंवार सांगतोय की बाबा हे कुठे तर थांबलं पाहिजे आणि हे जर थांबलं नाही तर भविष्य काळामध्ये या संघर्षाला 100% प्रशासनाला तोंड द्यावं लागेल। वाईकर नागरिक आता गप्प बसणार नाहीत। पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही। याला 100% तुम्हाला या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा लागेल। पुढच्या 8-10 दिवसाच्या कार्यकाळामध्ये
या कर्मचाऱ्यांची देणी जर दिली गेली नाहीत तर याच्या संदर्भातलं कोर्टामध्ये रीट दाखल केलं जाईल एखादं आणि या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. दरम्यान या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छतेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या या आंदोलनामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली असून नगरपालिका प्रशासन आणि संबंधित एनडीके कंपनी यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. थकलेला पगार मिळालाच पाहिजे.